मराठी, दे धडक बेधडक. नमस्कार. दे धडक आणि बेधडक जिओ मराठी न्यूज चॅनेल आता तासगाव भागात सुरू. तासगाव तालुक्यातील सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी तासगाव या आपल्या नव्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह अन्य मागण्यांसाठी मुंबईत काँग्रेस पार्टीच्या वतीने मोर्चा काढण्यात आलाय. या दिंडी मोर्चात तासगाव तालुक्यातील काँग्रेस पक्षाचे नेते ज्योतिराम अप्पा जाधव सहभागी झालेत. मुंबईत सुरू असणाऱ्या या आंदोलनादरम्यान पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलंय. त्यानुसार तासगाव काँग्रेसचे नेते ज्योतिराम अप्पांना प्रतिबंधात्मक कारवाई करत मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलंय. या प्रतिबंधात्मक कारवाईनंतर पोलीस व्हॅनमधील घोषणाबाजीचे व्हिडिओ सोशल मीडियात चांगलेच व्हायरल झालेत. आम्ही बॉम्ब किंवा AK-47 घेऊन नाही तर नांगर घेऊन मुख्यमंत्र्यांच्या भेटीला निघालो होतो. या आंदोलनानंतर ज्योतिराम जाधव यांनी फडणवीस सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलंय. आमच्या 350-400 असणाऱ्या शेतकरी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना त्यांनी अटक केलं आणि शेवटी आम्हाला एका अज्ञातस्थळी नेऊन सोडण्यात आलं. ही महाराष्ट्र शासनाची ही जी गुंडगिरी चालू आहे. आम्ही शेतकरी खांद्यावरती नांगर घेऊन गेलेलो होतो. आम्ही काय विधान भवनावरती आमदारांना गोळ्या घालायला बंदुका घेऊन गेलेलो नव्हतो. AK-47 घेऊन गेलेलो नव्हतो. कुठला बॉम्ब घेऊन गेलेलो नव्हतो. तर आम्ही मुख्यमंत्र्यांना तो नांगर भेट देण्यासाठी गेलेलो होतो. शेतकऱ्यांना अटक करणाऱ्या सरकारचं करायचं काय? शेतकऱ्यांना अटक करणाऱ्या सरकारचं करायचं काय? कोण म्हणतं देत नाही. शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे. शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे. शेतकऱ्यांना अटक करणाऱ्या सरकारचं करायचं काय? शेतकऱ्यांना अटक करणाऱ्या सरकारचं करायचं काय? राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह अन्य मागण्यांसाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि किसान काँग्रेस तसेच राज्यातील शेतकरी व शेतमजुरांच्या वतीने मुंबईत दिंडी स्वरूपात मोर्चा काढण्यात आला. या दिंडी मोर्चासाठी तासगाव तालुक्यातील काँग्रेसचे नेते ज्योतिराम अप्पा जाधव सहभागी झाले. यावेळी तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने मुंबई पोलिसांनी दिंडी अडवून प्रतिबंधात्मक कारवाई करत दिंडी मोर्चात सहभागी असणाऱ्या शेतकऱ्यांना ताब्यात घेतले. यानंतर ताब्यात घेतलेल्या ज्योतिराम अप्पांनी पोलीस व्हॅनमध्ये जोरदार घोषणाबाजी केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला आहे. तर आंदोलनानंतर ज्योतिराम जाधव यांनी तालुक्याचे लक्ष वेधून घेतलंय. एकूणच शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी मुंबईत ताब्यात घेतलेल्या अप्पांची तासगाव तालुक्यात मात्र मोठी चर्चा सुरू झाली आहे. बघूया या आंदोलनानंतर ज्योतिराम जाधव नेमके काय म्हणाले. महाराष्ट्र किसान काँग्रेसच्या वतीनं मुंबईला विधान भवनावरती एक दिंडी नेलेली होती. त्यामध्ये भजन, टाळ, तबला, पिटी वादक हे सर्व होते. महाराष्ट्रातून जवळजवळ 300 ते 400 शेतकरी आलेले होते. ते यासाठी आलेले होते की विधान भवन हे एक देवळ आहे आणि मुख्यमंत्री हे राज्याचे हे विठ्ठल आहेत हे समजून आम्ही त्यांना साकडे घालायला गेलेलो होतो की हे विठ्ठला ह्या राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्ती कर. का तर तुम्हीच निवडणुकीच्या पूर्वी आश्वासन दिलेलं आहे की आमचा 7/12 कोरा कोरा कोरा. शिवाय कालच्या आषाढी वारीला तुम्ही पंढरपूरला गेलेला होता आणि त्या ठिकाणी तुम्ही विठ्ठलाला साकडे गाठलेला आहे की बा विठ्ठला माझ्या राज्यातील शेतकरी सुखी राहो. जर तुम्ही अशा पद्धतीने विठ्ठलाला साकडे घालता, निवडणुकीमध्ये तुम्ही 7/12 कोरा कोरा म्हणता, तर देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही मुख्यमंत्री हे फसवणीस आहात का? तुम्ही राज्याला फसवत आहात का? तुमचं नाव देवेंद्र आहे. तुम्ही देवांचे इंद्र आहात. जर एवढं मोठं तुमचं नाव असताना, महाराष्ट्रामध्ये एवढं मोठं पद असताना तुम्ही दिलेले आश्वासन का पाळत नाही? आज शेतकऱ्यांच्या दुधाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर आपल्याला जर पाहिजे असले तर मी दाखवेन तुम्हाला.
आज म्हैशीच्या दुधाचा 80-85 रुपये प्रति लिटर उत्पादन खर्च आहे आणि म्हैशीच्या दुधाला मिळतात 48 रुपये ते 49 रुपये आणि गाईच्या उत्पादन खर्च गाईच्या दुधाचा प्रति लिटर आजचा जर खर्च पिंडीचा दर चाऱ्याचा दर जर बघायला गेला तर हा 50-55 च्या आसपास जातो आणि आज आमचा निम्म्यावरती म्हणजे 28 रुपये. यामध्ये सरकारनं कुठेतरी लक्ष घालावं आणि आमच्या शेतकऱ्यांना किमान जे आत्महत्या करतात 8-10 शेतकरी महाराष्ट्रामध्ये, दुर्दैव या महाराष्ट्राचं की शेतकरी आत्महत्या का करतोय तर शेती परवडत नाही. शेती परवडत नाही म्हणजे आमच्या शेतीमालाला हमी भाव नाही. काल आम्हाला महात्मा गांधी गांधी भवन म्हणजे काँग्रेसच्या भवन पासून आमचा मोर्चा चालू झाला असताना थोड्याच अंतरावरती आल्यानंतर आम्हाला पोलिसांनी अटक केली आणि आम्हाला विधान भवनावर जाता आलं नाही. किमान आमचा मोर्चा चालू झाल्यानंतर थोड्याच कालावधीत लगेच आमच्या 350-400 असणाऱ्या शेतकरी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना त्यांनी अटक केलं आणि शेवटी आम्हाला एका अज्ञातस्थळी नेऊन सोडण्यात आलं. ही महाराष्ट्र शासनाची ही जी गुंडगिरी चालू आहे. आम्ही शेतकरी खंड्यावरती नांगर घेऊन गेलेलो होतो. आम्ही काय विधान भवनावरती आमदारांना गोळ्या घालायला बंदुका घेऊन गेलेलो नव्हतो, AK-47 घेऊन गेलेलो नव्हतो, कुठला बॉम्ब घेऊन गेलेलो नव्हतो. तर आम्ही मुख्यमंत्र्यांना तो नांगर भेट देण्यासाठी गेलेलो होतो की बाबा माझ्या मुख्यमंत्र्यांनो तुम्ही आमच्या शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवा, कर्जमाफी का. मी आता शेवटाला जास्त वेळ घेत नाही, एवढंच सांगू इच्छितो की पुढे निवडणूक आलेले आहेत. पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, स्वराज संस्थाच्या निवडणूक आहेत. मी साऱ्या शेतकऱ्यांच्या वतीनं शेतकऱ्यांना विनंती करतो माझ्या वतीनं की शेतकऱ्यांनो ह्या फसवणूक सरकारला, भाजप सरकारला इथून पुढे सत्तेत आणू नका. जर तुम्ही जर त्यांना सत्तेत आणलंच तर केंद्रातलं सरकार असो अथवा राज्यातलं सरकार असो तुम्हाला गुलाम केलेलंच आहे. हे हुकुमशाहीचं सरकार आहे आणि हे तुम्हाला जमिनीत गाडल्याशिवाय राहणार. त्यासाठी मी तुम्हाला सांगू इच्छितो शेतकऱ्यांनो, आजकाल बैलाचा नांगर तर संपलेला आहे. जर ह्यांना जर अडवायचंच असेल तर भविष्यात तुम्ही ह्यांच्यावरती नांगर फिरवून ह्यांना जमिनीत गाडा आणि ह्यांना मुळासकट नष्ट करा. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय जवान, जय किसान, जय हिंद, जय भारत. किरण देवकुळे यांच्यासह जिओ मराठी टीम, तासगाव. जिओ मराठी, ते धडक ते धडक.